नमस्कार मित्रांनो, मी संभाजी बारसे. ग्लोबल टेक्सीच्या चॅनलवरती तुम्ही बघत आहात ग्लोबल टेक्सीची सक्सेस स्टोरीज. आजपर्यंत आपण मार्केटमध्ये 2600 ते 2700 मुलांना प्लेस केलेलं आहे. त्यातीलच आज एक सक्सेस स्टोरी तुमच्यापुढे मी सादर करतो आहे. त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजपासून तर प्रोफेशनल लाईफपर्यंत स्ट्रगलच होतं. तो विद्यार्थी एका मित्राच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, ग्लोबल टेक्सीसला ॲडमिशन घेतो आणि त्यांनी ट्रेनिंग कंप्लीट करतो. त्या विद्यार्थ्याचं नाव आहे प्रशांत काटकर. कॉंग्रॅच्युलेशन प्रशांत फॉर सिलेक्टिंग इन इन्फोसिस कंपनी. ह्या विद्यार्थ्याचं एक विशेष कौतुक करावं असं वाटतं. हा विद्यार्थी ज्यावेळेस आला होता त्यावेळेस तो मॅरिड होता. त्याच्याकडे घरच्या जबाबदाऱ्या पण होत्या. त्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी कोर्स केला. पहिला जॉब त्याचा 5.5 लाखाचा होता. त्यानंतर त्यांनी आता 7च महिन्यात इन्फोसिससारख्या मोठ्या कंपनीची ऑफर काढली. म्हणून मी तुमच्यापुढे ह्या इन्स्पिरेशनल स्टोरी घेऊन येतो आहे आणि मला नक्कीच आनंद वाटेल की प्रशांतची स्टोरी ऐकून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एक ध्येय गाठणार आणि तुमच्या लाईफला IT इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कन्वर्ट करणार ही अपेक्षा बाळगतो. प्रशांत, मला एक क्वेश्चन तुझ्याबद्दल विचारायचं आहे. तुझ्या लाईफबद्दल तुझं स्ट्रगल त्याबद्दल थोडंसं सांग. शिक्षण माझं BE मेकॅनिकलमध्ये झालं. 2015मध्ये मी पासआउट झालो. शिक्षण जेमतेमच होतं, इतका मी हुशार मानत असं नव्हतं. शिक्षण करत असताना 1 वर्ष माझा गॅप होता, काही अभ्यासात कमी पडत होतं. तर मी छोट्या कंपनीत कॉलेजमध्ये प्लेसमेंट झालेली आहे, तर मला एक छोट्या कंपनीत जॉब भेटला. कुठून तरी सुरुवात करायची त्या हिशोबाने मी सुरुवात करून दिली. ते 12 तासाची ड्युटी असायची माझी, रोटेशनल शिफ्ट असायची. काम करून करून वैतागलं होतं. परत ते झालं, परत दुसरी कंपनी भेटली मला सेम, त्याच्यामध्ये पण सेम कंडिशन होते. 12 तासाची ड्युटी, नंतर सेम शिफ्टमध्ये काम. परत नंतर म्हटलं काहीतरी कलटणी देऊ आयुष्याला. परत नवीन मेकॅनिकलमध्येच मी एंट्री केली. ती जर कंपनी होती तिथे बऱ्यापैकी मला शिकायला भेटलं. आणि नेमकी त्या कंपनीमध्ये SAP एक सॉफ्टवेअर होतं, जेणेकरून मला ते आयडिया आली की SAP काय असतं, ERP सॉफ्टवेअर काय असतं नेमकी. तिथून मी एका मित्राचा रेफरन्स भेटला मला. तो म्हणला की ग्लोबल टेक्सीस इन्स्टिट्यूट आहे, जाऊन तू इन्क्वायरी करू शकतो काय नेमकी. मला तर ऑलरेडी नॉलेज होतंच SAPबद्दल. एंड युजरमध्ये काम केलं मी त्या कंपनीमध्ये. नंतर मी क्लासला व्हिजिट केली, तर त्यांनी पूर्ण मला गायडन्स केला की करिअर ग्रोथ कशी आहे SAPमध्ये ॲज कम्पेअर टू दुसऱ्या IT इंडस्ट्री. तर मग त्यावेळेस मी विचार केला की आता आज मी जवळपास 6 वर्ष मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये काढले. मेकॅनिकल असं म्हणावं असं वाईट नाही, पण आपण जी ग्रोथ म्हणतो पर्सनली, बरोबर, खूप फायनान्शियली ग्रोथ पण इम्पॉर्टंट आहे. नुसतंच आपण म्हणावं की ग्रोथ त्यामध्ये फायनान्शियल ग्रोथ पण भरपूर इम्पॉर्टंट करते आपल्या लाईफमध्ये. मी क्लास केला इथे. क्लास करताना पण ऑनलाईन क्लास होता, कारण मला माझा जॉब सांभाळून सर्व गोष्टी करायच्या होत्या. कारण माझ्या मागे माझी फॅमिलीची जबाबदारी होती. ऑलरेडी मी मॅरिड पण आहे. सगळ्याच गोष्टी एकंदरीत मला बघायच्या होत्या. त्याच्यानंतर मग मी क्लास केला. क्लासचा ड्युरेशन जवळपास 3-3.5 महिने होता. दररोज इव्हिनिंग बॅचेस असायची. बॅच नंतर मी दररोज 2 तास डेडिकेटेडली अभ्यास केला की नाही मला काहीतरी करायचं आहे, याबद्दल ITमध्ये मला जायचं आहे. त्या हिशोबाने मी दररोज अभ्यास करून नंतर मी स्विच करायचा प्रयत्न केला. 3 महिने झाल्यानंतर क्लासने खूप सपोर्ट केला. जे प्रॉपर ट्रेनिंग झाली, जे ट्रेनर होते त्यांनी ट्रेनिंग घेतली, मॉक राऊंड घेतले, इंटरव्ह्यू घेतले, पूर्ण प्रिपरेशन करून मला त्यांनी चान्स दिला की इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा. आणि ऑलरेडी मला SAPचा बॅकग्राऊंड होता, त्यामुळे मला इतकं अवघड नाही गेलं. पण त्यासाठी आपली पण स्वतःची तयारी पाहिजे की आपण करू शकतो या हिशोबाने. बघा मित्रांनो, प्रशांतनी सांगितलं प्रशांत BE मेकॅनिकल आहे. त्यांनी 5-6 वर्ष मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काम केलं. त्यानंतर त्याला एका मित्राच्या माध्यमातून SAPबद्दल कळलं आणि ग्लोबल टेक्सीसकडे आला. असं नाही आहे की तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला कम्प्युटरचंच नॉलेज पाहिजे, कम्प्युटर इंजिनिअरिंगच पाहिजे. तुम्ही BE मेकॅनिकल असाल, BCom असाल, BSc असाल, कोणत्याही ग्रॅज्युएशनचे असाल, तर तुम्हाला जॉब हवा असेल, तुम्हाला तुमचं करिअर ITमध्ये करायचं असेल, तर तुम्ही ग्लोबल टेक्सीसकडे संपर्क साधू शकतात आणि प्रशांतसारखं उज्ज्वल करिअर घडवू शकता. आता आपण त्याच्या जर्नीबद्दल विचारलं. आता मी त्याला तुझा प्रश्न विचारतो. प्रशांत, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स विथ ग्लोबल टेक्सीस? ग्लोबल टेक्सीसबद्दल म्हणायचं झालं तर माझ्या आयुष्याला कनेक्ट क्षण ठरला. ग्लोबल टेक्सीस मी जेव्हा इन्स्टिट्यूट जॉईन केली तेव्हा क्लास चालू केला. आपले जे ट्रेनर होते ते MNC कंपनीमध्ये ट्रेनर होते. ते प्रॉपर ट्रेनिंग देणं त्यांच्याकडून त्यांचं काम होतं आणि आम्ही शिकून घेणं आमचं काम होतं. जसं काही इश्यू आला मला मध्ये, प्रॉपर गायडन्स करायचे. ते काही आमचे ग्रुप्स वगैरे तयार करायचे, ते आम्ही इश्यू टाकत होतो. ते कधीच नाही म्हणत नव्हते की आम्हाला हा वेळ नाही की असं नाही. ते वेळात वेळ काढून आम्हाला पूर्ण सपोर्ट करत होते. त्याच्यामध्ये काम करताना आमचा कंटिन्यू फॉलोअप असायचा. रोहन सर HR कंटिन्यू कॉल करत असायचे की प्रॉपर क्लास होतोय का, ट्रेनिंग होते का तुमची. कंटिन्यू म्हणजे वीकली 2-3 वेळा तरी त्यांचा कॉल येत असायचा. त्यामुळे आम्हाला पण वाटत होतं की हा कुठेतरी आहे बाबा, कुठेतरी
ट्रेनरबद्दल आणि क्लासबद्दल पण चांगले इन्स्टिट्यूट आहे आपल्याला. बरोबर. मित्रांनो, जसं प्रशांतनी सांगितलं की त्याचे ट्रेनर MNCचे होते. ग्लोबल टेक्सिसमध्ये प्रत्येक ट्रेनर हा वर्किंग प्रोफेशनल आहे आणि MNCमध्ये काम करणारा आहे. त्यानंतर क्लास लावल्यानंतर आपण विद्यार्थ्यांचा फॉलोअपसाठी स्पेशल काउन्सिलिंग टीम ठेवलेली आहे. काउन्सिलर वीकली 3 ते 4 वेळेस कॉल करतात आणि विचारतात की बाबा क्लास टायमर होतोय नाही होतोय, काही अडचणी असेल त्या अडचणी सॉल्व्ह केल्या जातात. त्या पण तुला कॉल येत होते. त्यानंतर HR टीम आपले रोहन सर आहे, त्या रोहन सरांनी तुला रिझ्यूम प्रिपरेशन करून घेतलं, त्यानंतर रिझ्यूम फॉर्मॅटिंग केली. त्या सगळ्या गोष्टी खूप फरक पडतो. नुसतं ट्रेनिंग देऊन फायदा नाही. आफ्टर ट्रेनिंग तुमचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन असेल, मॉक इंटरव्ह्यू असेल, रिझ्यूम फॉर्मॅटिंग असेल, या सगळ्या गोष्टी ग्लोबल टेक्सिसमध्ये घडतात आणि तुमच्या पुढे समोर इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये प्लेस झालेला प्रशांत आहे. आणि मला सांगायला आवडेल, मी सुरुवातीच्या प्रश्नामध्ये ती गोष्ट मेन्शन केली नाही, पण प्रशांतला इन्फोसिसने 10 लाखाचं पॅकेज ऑफर केलेलं आहे. त्याबद्दल सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन प्रशांत. हे सगळं फक्त ग्लोबल टेक्सिसमुळे शक्य झालं, कारण की माझी पहिली कंपनी मी जॉईन केली, प्रॉपर ट्रेनिंग वगैरे झाली, मॉक राऊंड झाले. नंतर मला दुसरी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे होती, त्यासाठी पण त्यांनी मला खूप मदत केली की कसा इंटरव्ह्यू कसा द्यायचा, कसं प्रिपरेशन करायचं. माझं ऑलरेडी इथं तयारी होतीच, मी ऑलरेडी काम करत होतो. पण नेक्स्ट प्रोसेसमध्ये MNC कंपनीसाठी काय लागणार आहे, कशी प्रिपरेशन लागणार, ते सुद्धा मला गायडन्स ग्लोबल टेक्सिसमध्ये भेटतं. आई वडील, त्यानंतर ग्लोबल टेक्सिस आणि शेवटी त्यांनी त्याच्या पत्नीचं नाव घेतलं. मला विशेष चांगला आनंद होईल की आज इन्स्टिट्यूटला त्याची पत्नी पण आलेली आहे. आपण तिला बोलवू. प्रशांतची पत्नी पिऊ काटकर. कसं वाटतं तुम्हाला, तुमचे हजबंड IT मध्ये एवढ्या मोठ्या हुद्द्यावर लागले? मला तर खूप प्राऊड फील होत आहे, कारण त्यांचं आधीचं स्ट्रगल माझ्याकडून बघवलंच जात नव्हतं. त्यानंतर घरच्यांनी पण त्यांना भरपूर सांगितलं, त्यांच्या मम्मी पप्पांनी त्यांनी काही मनावर घेतलं नाही. शेवटी मी सांगितलं, म्हटलं करायचं तर पूर्णच करायचं. त्यांचं ड्रीमच होता IT मध्ये जॉब करण्याचं, पण चाललंय गाडं चाललं असं म्हणून. पण एक पुश भेटत नव्हता त्यांना. मग आई वडिलांनी पण त्यांना भरपूर सपोर्ट केला, तसं मी पण सपोर्ट केला. त्यामुळे त्यांनी मनावर घेतलं आणि क्लास पण पूर्ण केला, तसा अभ्यास पण केला आणि आज ते सक्सेसफुली आहे. बघा मित्रांनो, मी सुरुवातीला सांगितलं की प्रशांत मॅरिड असल्यामुळे त्याच्यावर जबाबदाऱ्या आहेत. पण जबाबदाऱ्या जरी असल्या तरी त्यांना घरच्यांचा खूप सपोर्ट होता, आई वडिलांचा, पत्नीचा. म्हणजे असं काही नाही आहे की एखाद्या व्यक्ती जर का मॅरिड असला आणि त्याला सक्सेस होण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. उलटं मी तर म्हणेल की ह्या सगळ्या लोकांच्या सपोर्टमुळेच तो आज सक्सेस झाला आहे. पत्नी असेल, आई असेल, वडील असेल, त्याचबरोबर ग्लोबल टेक्सिस तर आम्ही सपोर्ट करतोच आहे, पण मॉरल सपोर्ट हा फॅमिलीकडून असतो. म्हणून तुम्हाला कधीही एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की बाबा मी मॅरिड आहे आणि मी कसं IT मध्ये एंट्री करू, तर प्रशांत हे चांगलं उदाहरण आहे. तुम्ही कोणत्याही स्टेजला ग्लोबल टेक्सिसला येऊ शकतात, ॲडमिशन घेऊ शकतात, सक्सेस होऊ शकतात आणि आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतात. थँक्यू.